सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे अनेक भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे। सोलापुरात देखील 5 दिवसानंतर एकदा पाणी येतंय। मात्र असं असलं तरी नळाला चक्क काळकुट्ट पाणी येत असल्याचं समोर आलंय। हा सगळा प्रकार सोलापूरमध्ये घडलाय, त्यामुळे सोलापूरकरांना मिळत असलेली ही काळ्या पाण्याची शिक्षा संपणार तरी कधी असा सवाल विचारला जातोय। पाहुयात याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। पाणी नको वीज द्या, पाणी नको वीज द्या, वीज पुरवणारा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा पालिका पाणी पाजते की विष? सोलापुरात नळांना काळं कुट्ट पाणी, पाहणीची मलमट्टी, जीवाशी खेळ। या बादलीत जे दिसतंय ते कुठलंही तेल नाहीये किंवा एखाद्या कारखान्यातलं रासायनिक पाणी देखील नाहीये, तर हे आहे चक्क घरातल्या नळाला येणारं पाणी। सोलापूर महानगरपालिकेच्या कृपेनं लोकांच्या नळांना हे असं काळकुट्ट पाणी येतंय। एकतर सोलापूर शहरात 5 दिवसांतून एकदाच पाणी पुरवठा होतो आणि तेही पाणी असं विषारी येतं। म्हणूनच स्थानिक नागरिकांनी झोपलेल्या पालिकेला जाग करण्यासाठी निवेदनं दिली आणि मोर्चाही काढला। तेव्हा त्यांच्या हातातल्या बोर्डवर काय लिहिलंय ते पहा। सोलापुरातील बाबू जगजीवन रामनगर आणि कुचन नगरात दूषित पाणी पुरवठा होतोय। अनेक घरांतील नळाला गढूळ, पिवळसर आणि काळसर पाणी येतंय। गेले 1.5 महिना 2 महिन्यापर्यंत पाणी असं घाण पाणी यायला लागलंय। साहेबांना सांगितलं होतं दुर्लक्ष करायला आहे, नगरसेवकाला सांगितलं होतं तिने दुर्लक्ष करायला आहे। खड्डा खोदलेला आहे पण पाणी तसंच घाण यायला लागलंय। मी रविवारी आमच्या नगरसेवक बिरू मेंबरला सांगितलं की सर आमच्याकडे अजून पण पाणी येते, पण तो पण ड्रेनेज लाईनचा घाण पाणी येतो म्हटलं, तर त्यांनी ठीक आहे आम्ही पाठवतो अधिकाऱ्यांना म्हटलं। मग त्यांनी आज येऊन चेक केलं, तर मग त्यांनी पुढचं बघतो म्हणजे। सोलापूरमध्ये 100 पेक्षा अधिक झोपडपट्ट्या आहेत। या भागात अनेक दिवसांपासून दूषित आणि गढूळ पाणी येत आहे। मात्र नागरिकांनी तक्रारी करूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। पाण्याला बघून नाही का आपण कुठं तर काय तर पितो का असं एक प्रकारचं भावना निर्माण होणार आहे। लोकांच्या भावनेशी, लोकांच्या जीवाशी या पाण्यामधून खेळत आहेत महानगरपालिका प्रशासनामध्ये कोणाचा अंकुश नाहीये। सोलापुरातील अनेक भागात काळं पाणी येत असून त्या संदर्भात तपासणी सुरू केल्याचं म्हणत महापालिकेनं आता कबुली दिली आहे। ही जी पाईपलाईन आहे ती काही दिवसापूर्वीच आपण क्लिअर करून या ठिकाणी पाण्याचे प्रेशर वाढून पाणी सुरळीत केलेलं होतं। परंतु जर ज्या ठिकाणी काही प्रॉपर्टी चेंबर जवळ असतील किंवा एखादं जुनं कनेक्शन, पाण्याचं कनेक्शन जर समजा लीक झालं असेल त्याच्यामधून हे घाण पाणी निघायचं निदर्शन आलेलं आहे, ते देखील आम्ही त्याच्यावर उपाययोजना करून ते देखील आम्ही तातडीने करण्यात येतं। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यात एकतर सोलापूरकरांना 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय आणि त्यातही हे असं काळं पाणी पुरवलं जातंय। त्यामुळे सोलापूरकरांची काळ्या पाण्याची शिक्षा कधी संपणार असा सवाल आता विचारला जातोय। वसीम अतार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।